स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. या ठिकाणी परवा दिवशी एक ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यानंतर आता हे काम चालू झालं. काय सांगाल? शेवटी दुर्दैवाने आधी काम चालू झालेलं आहे. हे काम चालू होण्यासाठी 2 विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला आणि याच्या आधी अनेकच बळी गेलेत या ठिकाणी. त्याचा पाठपुरावा वारंवार चालू आहे. या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवणे असतील, रस्त्याची रुंदी वाढवणे असेल, हा मंचरून येणाऱ्या वाहनांसाठीचा रहदारीचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची वर्दळी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि हे रस्त्याचं रुंदीकरण होण्यासाठी मी असेल, बाबाजी चासकर असतील, सुरेश भाऊ वाजगे असतील, यांनी काल या ठिकाणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आज सकाळी अधिकाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत असतात. हे बॅरिगेड लावलेत या ठिकाणी आणि गतिरोधकाचं कामही चालू केलेलं आहे. आणि लवकरच या ठिकाणी जो अंडरपास होणार आहे याचंही काम लवकरात लवकर चालू होईल असं आश्वासन आम्हाला शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे. गतिरोधकामुळे काही ऍक्सिडेंट वगैरे न होण्याची संभाव्यता आहे का? हे बघा, आज अपघात होणार नाही याची खात्री कोणी देऊ शकत नाही, परंतु सद्यस्थितीला या ठिकाणची जी परिस्थिती आहे या ठिकाणी गतिरोधक हा गरजेचाच आहे. गतिरोधकची मागणी होती का या ठिकाणी? हो, या ठिकाणची मागणी आपणच 6 महिन्यापूर्वी गतिरोधक असतील, स्ट्रीट लाईट असतील आणि रस्त्याचं रुंदीकरण असेल यासाठी आपण 6 महिन्यापूर्वीच प्रस्ताव दिला होता. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधकाचं काम होत आहे. हो. काय सांगाल थोडक्यात? गतिरोधकाचं काम झाल्यामुळे काही फायदे होईल? साहजिकच फायदे होतील. येणाऱ्या गाडीचे स्पीड कमी होईल आणि समोरच्या वाहनालाही अंदाज येईल तर आपल्याला कुठल्या साईडला वळायचं. हो, या ठिकाणी स्पीड ब्रेकर अत्यंत गरजेचाच होता, कारण वाहन हा सर्व्हिस रोड आहे. मुळात याचं स्पीड हे लिमिट आहे 30 km/h असलं पाहिजे, परंतु या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं तर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे गाडीचं स्पीड 60च्या प्लस आहे. त्यामुळे या ठिकाणी हा सर्व्हिस रोड आहे, त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणं नितांत गरजेचं होतं.